हाय गाईज, तर आता आपण आलेलो आहे नवीन व्हिडिओ सोबत. तर आज आपण बनवणार आहोत घरगुती चिकन रेसिपी. तर आता पहिल्यांदा घेतलेलं आहे पाणी, हे आता सूप आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन, आपण जे शिजवलेलं चिकन आहे ना ते टाकायचं आहे. तर हे बघा, हे आपलं चिकन आहे. तर आता आपण एका पातेल्यात आपली सिक्रेट ग्रेव्ही बनवून घेतली आणि ग्रेव्ही चांगली अशी हलवून घ्यायची. हलवल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला असा चांगला असा वास यायला सुरुवात होतो आणि आता आपली ग्रेव्ही तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा हो का, तर कशी आहे ग्रेव्ही. आता ग्रेव्हीमध्ये आपण थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. आता ही लाल तिखट चांगले 2 चमचे टाकून घेतलेले आहेत. आता अजून 1 चमचा टाकून आपण चांगलं असं त्याला हलवून घेणार आहोत. आता आपण आपल्या चवीनुसार तिखट टाकणार आहोत. तर आता ह्याला आपण हलवून घेऊया. तर असं चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे. हळूहळू, जास्त जोरात हलवायचं नाही. तर असं ओके मध्ये आपण हलवून घेतल्यानंतर जे आपलं शिजवलेलं चिकन आहे ते आपण घ्यायचं. आता हे चिकन तुम्ही जेवढं घेचाल तेवढं घ्या, त्याचे काय नाही. पण आता हे चिकन आपल्याला चांगला असा सूप बीप, बघा कसला मस्त सूप आलेला आहे. हे चिकन आता आपल्या भाजी बनवलेल्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. आता आपण चिकन टाकायला सुरुवात केली आहे. आता बघा, हे आपलं चिकन हळूहळू आपण टाकायचं आहे, जोरात टाकायचं नाही, खाली सांडू शकतं. तर आता बघा, ओके मध्ये आपण चिकन टाकून घेत आहोत. असे चांगला असे पीस टाकून घ्यायचे. आता सगळं चिकन टाकायचं. हळूहळू टाकल्यावर उशीर होतो. आता आपण चांगलं टाकून घ्यायचं आहे. सूप बीप सगळं नीट टाकायचं आहे. आता जे आपलं चिकन आहे ते चांगलं असं हलवून ओके मध्ये घ्यायचं. उचललं आहे, टाकलेलं आहे, उचलत आहेत आणि टाकत आहेत. असंच आपण टाकायचं राहायचं आहे. आता हे बघा, आपण एवढं असं चिकन टाकून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपण हलवून घेऊ आणि आता थोडंसं चिकन अजून टाकूयात. जेवढं आपण चिकन घेतलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे. त्यात घाई करायची नाही, थोडं उरवायचं नाही, उद्यासाठी आज सगळं बनवून घ्यायचं. तर आता घेतलेलं आहे आपण चिकन. तर हे बघा, एवढं असं मी भरपूर असं चिकन ह्यात ओतत आहे. आता बघा, हलवून घ्यायलेलं आहे मी. असं हलवून घ्यायचं, सगळं चांगलं हलवलं पाहिजे, नाहीतर भाजीला असा टेस्ट येत नाही. चिकन नीट शिजवावं लागतंय. आणि आता हे बघा, आपण आपलं चिकन आता गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, वर पीस आले तरी बिरी बघा कशी एक झणझणीत तरी आलेली आहे. जर अशा झणझणीत तरी पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये जी बनवलेलं तुम्हाला सांगितलं आहे ते सर्व आपण बनवून घ्यायचं आहे. तर आता बघा, ही आपली भाजी बघा, अशी भाजी बनवायला घरगुती कोणाला जमणार नाही, पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत. चांगली अशी हलवून घ्यायची. अशी हलवल्यानंतर भाजीला हळूहळू अशी तरी येते. तरी आल्यानंतर आपण थोडासा भात करून घ्यायचा. भात, आता भाकरी आहेत, हे बघा भाकरी 5-6 भाकरी करून घ्यायच्या, जेवढ्या तुम्हाला लागणार आहेत अशा भाकरी करून घ्यायच्या. तर आता हे भात बघा, आपल्याला जेवढा लागणार आहे तेवढा भात घ्यायचा. आता इथं आपल्याला मेन लागणार आहे, आता येणार आहे कांदा. तर हे आहे कांदा लिंबू हे मेन असतात, हे आपल्याला लागतात. कांदा असा हळूहळू कापून घ्यायचा. हळूहळू कापायचा, हाताला लागू द्यायचं नाही, कारण कांदा कापल्यावर डोळ्यातनं अश्रू आपोआप येतात. आणि लिंबू पण कापून घ्यायचा. कांदा लिंबू आपण कापून घेतलेला आहे. आता हीच कांदा लिंबू आपण, आपली भाजी बघा कशी एक नंबर झालेली आहे. ही भाजी आता आपण काढून ठेवलेली आहे. आता आपण ही भाजी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवतो कशी आहे भाजी. बघा, अशी भाजी घरी बनवणं सोपं नसतं, पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा हो का, कशी आहे भाजी. आता तरी बिरी आलेली आहे भाजीला. अशी भाजी घरगुती बनवणं सोपं नाही, पण तुम्हाला दाखवलेलं आहे. ही भाजी तुम्ही पण आपल्या घरी बनवून नक्की बघा. ही भाजी जर तुम्ही बघितली बनवून, तर तुम्ही सुद्धा या ब्लॉगला, या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करल्याशिवाय जाणार नाही. ही घेतली भाकरी भात, अरे रे रे रे, एक नंबर चव असणार आहे. आता
लिंबू कांदा पण कापून घेतलेला आहे आणि घेतलेला आहे आपला सप्पक रस्सा सूप. असा सप्पक रस्सा संगट द्यायचा आहे. तिखट लागलं तर सप्पक रस्सा घ्यायचा आणि प्यायचा. बघा आपली भाजी, बघा आपलं ताट. असं घरगुती जेवण आपल्याला बनवण्यात येणार आहे. तर ही घरगुती जेवण बघण्यासाठी आपल्या ब्लॉगला नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.